मराठा आरक्षण की मांग को लेकर आंदोलनकारी नेता मनोज जरांगे ने आज अंतरौली सराठी में खेत में चारपाई डालकर आंदोलन शुरू कर दिया। इस आंदोलन पर नागपुर में प्रतिक्रिया देते हुए देवेंद्र फडणवीस ने कहा कि सरकार न्यायालय, संविधान और कानून की चौकट में रहकर ही निर्णय लेगी। उन्होंने कहा कि इस मुद्दे पर सरकार की भूमिका पूरी तरह पारदर्शी है और वह लगातार इसे स्पष्ट करते रहे हैं। मुख्यमंत्री ने कहा कि राज्य सरकार सभी समाजों के हित में काम करने वाली सरकार है और समाजों के बीच टकराव पैदा करने में विश्वास नहीं रखती। उन्होंने दावा किया कि मराठा समाज के लिए जितने निर्णय वर्तमान सरकार ने लिए हैं उतने पहले कभी नहीं हुए और आगे भी समाज के हित में सकारात्मक फैसले लिए जाएंगे। सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे। सरकारने वारंवार निर्णय घेतलाय। प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही, सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू। फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल। त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही। त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ।